आरशात चेहरा ठीक दिसतो, पण स्किनमध्ये आधीसारखी फ्रेशनेस, टाईटनेस आणि ग्लो जाणवत नाहीये. असं तुम्हालाही वाटतंय का? मग लगेच कोलॅजन पावडर सुरू केला जातो. कारण आजकाल प्रत्येक दुसरी जाहिरात सांगते कोलॅजन घ्या आणि स्किन तरुण दिसेल. पण खरं सांगायचं तर आपलं शरीर कोलॅजनला थेट चेहऱ्यावर लावत नाही. ते आधी त्याचा अमायनो ॲसिड्समध्ये ब्रेकडाऊन करतं आणि मग शरीर ठरवतं ते कुठे वापरायचं. स्किन, जॉईंट्स की गट की मसल्स. प्रायोरिटी शरीराची असते, पावडरची नाही. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. लोक कोलॅजन पावडर घेत आहेत आणि त्याच वेळी रोज कोलॅजन डिस्ट्रॉय पण करतायत. जास्त शुगर, कमी झोप आणि सततचा स्ट्रेस यामुळे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलॅजन तयार होण्यासाठी शरीराला फक्त कोलॅजन पावडर लागत नाही. व्हिटॅमिन सी, प्रोटीन, झिंक, कॉपर आणि प्रॉपर न्यूट्रिशनही लागतं. काही रिसर्चनुसार व्हिटॅमिन सी शिवाय कोलॅजन सिंथेसिस प्रॉपर होत नाही. म्हणून काही लोक हजारो रुपये कोलॅजनवर खर्च करतात, पण रिझल्ट दिसतच नाही. कारण पावडर काम करत असतो, पण लाईफस्टाईल त्याच्या विरुद्ध काम करतो. आणि हो, काही संशोधनानुसार स्ट्रेंथ ट्रेनिंग कोलॅजन प्रोडक्शन पाथवेजला सपोर्ट करू शकतं. म्हणून जर खरंच नॅचरली कोलॅजनला सपोर्ट करायचा असेल तर सप्लिमेंट्सच्या आधी छोट्या छोट्या गोष्टी सुरू करा. डाळीवर लिंबू पिळा, आवळा आणि सिट्रस फ्रूट्स वाढवा, प्रोटीन कमी पडू देऊ नका आणि आठवड्यातून काही दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. कारण कोलॅजन फक्त पावडरमधून नाही, तर शरीराला योग्य न्यूट्रिशन, मूवमेंट आणि रिकव्हरी मिळाली की नॅचरली तयार होत असतं. स्किनवर दिसणारं वय हे फक्त वयामुळे नसतं, ते शरीर किती केअर्ड, रेस्टेड आणि नरिश्ड आहे हे पण दाखवत असतं. आणि म्हणूनच एक्सपेन्सिव्ह कोलॅजन सप्लिमेंटपेक्षा कधी कधी शरीराला जास्त गरज असते आपल्या झोपेची, शांत मनाची, योग्य खाण्याची आणि स्वतःची थोडी जास्त काळजी घेण्याची.